बक्षी हिप्परगा येथील सराईत गावठी हातभट्टी दारू व्यावसायिक रमेश चव्हाण एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध। सराईत गावठी हातभट्टी दारू व्यावसायिक रमेश बाळू चव्हाण वय वर्ष 47 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे। रमेश चव्हाण हा त्याच्या साथीदारासह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडबापेठ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारूचा व्यवसाय गुंतलेला होता। तो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून हातभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याच्या विरुद्ध एकूण 149 गुन्हे दाखल आहेत। अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून 7 गुन्हे केलेले आहेत। रमेश चव्हाण हा हातभट्टी दारू व्यवसायाचा मालक आहे। हातभट्टी दारूची वाहतूक करताना तो आणि त्याच्या साथीदारासह त्यांची वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावर जाणाऱ्या लोकांच्या आणि परिसरातील रहिवासी यांच्या जीवितास धोका निर्माण करत आहे। त्याच्या बेकायदा व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारासह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो। अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून रमेश चव्हाण याने परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण केली आहे। त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी एमपीडीए अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत। त्याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तथा विशेष पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे, परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, तत्कालीन जोडबापेठ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्रसिंह वायस, एमपीडीए पथकातील पोलीस हवालदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।